ओम शांती. 16 डिसेंबर 1993. या मुरलीचे नाव आहे खरे स्नेही बनून एक बाप द्वारा सर्व संबंधांचा साकार मध्ये अनुभव करा. आज विश्वस्नेही बाप दादा आपल्या अतिस्नेही आणि नेहमी बापाचे सोबती सहयोगी आत्म्यांना पाहत आहेत. सगळ्याच ब्राह्मण आत्मा स्नेही आहेतच. स्नेहानेच ब्राह्मण जीवनात परिवर्तन केले आहे. तरीही स्नेही 3 प्रकारचे आहेत. एक आहे स्नेह करणारे, दुसरे आहेत स्नेह निभावणारे आणि तिसरे आहेत स्नेहमध्ये समावलेले. समावून जाणे म्हणजे समान बनणे. स्नेह करणारे कधी स्नेह करतात, कधी तुटून जाते, म्हणून वेळोवेळी स्नेह जोडण्याचा पुरुषार्थ करावा लागतो. कारण बापाबरोबरच एखाद्या व्यक्तीशी किंवा प्रकृतीच्या साधनांशी कुठेतरी संकल्प मात्रही स्नेह जुडलेला असेल तर बापाशी स्नेह करण्याच्या यादीत नाव येते. स्नेह करणाऱ्या आत्म्यांना प्रत्येक वेळी, प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये आधार पाहिजे असतो. जर साधनांशी स्नेह आहे तर त्यावेळी बापापेक्षाही जास्त साधनांचा आधार अनुभव होतो. अशा बाबांचा स्नेह श्रेष्ठ आहे असा विचारही करतात. पण साधन व व्यक्तीचा आधारही आवश्यक वाटतो. म्हणून स्नेह वाटल्या जाते. एक बल, एक भरोसाच्या बदल्यात दुसरा भरोसा आवश्यक वाटतो. दुसरे आहेत स्नेह निभावणारे. निभावणारे म्हणजे स्नेहची परतफेड करणारे. स्नेहचा रिटर्न आहे स्नेही बाप मुलांकडून जी श्रेष्ठ आशा ठेवतात ते सर्व प्रॅक्टिकलमध्ये पूर्ण करणे. अशा आत्म्यांना बापाकडून पदमपटीने हिम्मत आणि उमंग उत्साहाची मदत मिळते. तिसरे जे स्नेहमध्ये समावलेले असतात त्या आत्म्यांच्या डोळ्यांमध्ये, मुखामध्ये, संकल्पामध्ये, प्रत्येक कर्मात सहज आणि स्वतः बाबा सोबत असल्याचा अनुभव होतो. प्रत्येक वेळी बापाच्या स्नेहाच्या रिटर्नमध्ये प्राप्त झालेल्या सर्व प्राप्तियांमध्ये संपन्न आणि संतुष्ट राहतात. म्हणून कोणत्याच प्रकारचा आधार त्यांना आकर्षित करू शकत नाही. अशा आत्मा नेहमी एक बाप दुसरा नाही कोणी या अनुभूतीमध्ये राहतात. संसारात आकर्षित करणाऱ्या 2च गोष्टी आहेत. एक व्यक्तीचा संबंध आणि दुसरा वेगवेगळ्या वैभवांद्वारे वा साधनांद्वारे प्राप्ती होणे. समावून राहिलेल्या आत्म्यांसाठी सर्व संबंधाचा रस चा अनुभव एक बापाद्वाराच होतो. सर्व प्राप्तीचा आधार एक बाप आहे. बापाचा आधार देहभानाच्या परे झाल्यावरच अनुभव होतो. या सर्व संबंधाचा अनुभव वाढवा. साधनांना निमित्त मात्र कार्यात लावणे
वा साक्षी होऊन सेवेप्रती कार्यात लावणे असे अनुभव वाढवा. कोणतीच समस्या संपूर्ण बनण्यामध्ये विघ्नरूप बनली नाही पाहिजे. विशेष आत्म्याचा अर्थ आहे, जे पण कर्म करतील, जे पण संकल्प करतील, जे पण बोल बोलतील, प्रत्येक बोल आणि प्रत्येक संकल्प विशेष आहे. उमंग उत्साह हे उडण्याचे पंख आहेत. नेहमी उमंग उत्साहामध्ये राहून आपल्या चेहऱ्याने आणि वागण्याने दुसऱ्यांचा उमंग उत्साह वाढवा. सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी कर्म आणि योगचा बॅलन्स ठेवा. नेहमी खुशनसीब भाग्यवान आत्म्याच्या स्मृतीमध्ये राहून सगळ्यांनाच भाग्यवान बनवा. ओम शांती.